भाषा कशी शिकतो? आपण भाषा कशी शिकतो? आपण भाषा शिकतो तरी कशी? आपल्या कानावर लहानपणापासून अनेक शब्द वाक्य पडत असतात. ते आपण ऐकतो. त्या शब्दांचे आणि वाक्यांचे अनुकरण करून आपण बोलतो. तसेच आपण एकमेकांशी बोलतो. काही अक्षरे, शब्द, वाक्ये पाहतो. त्यांचे आकार, अर्थ लक्षात घेऊन आपण त्यांचा उच्चार करू लागतो. आपले वाचन असे सुरू होते. त्या अक्षरांप्रमाणे आपण लिहू लागतो. आपल्या मनातील विचार लिहू लागतो. अशा साऱ्या कौशल्यांवर प्रभुत्व मिळवत जातो. श्रवण कौशल्य म्हणजे आपण ऐकतो. संभाषण कौशल्य म्हणजे आपण बोलतो. वाचन कौशल्य म्हणजे आपल्या समोरील मजकूर आपण वाचतो. लेखन कौशल्य म्हणजे सुंदर सुवाच्य अक्षरात लिहितो. अशा कौशल्यांवर प्रभुत्व मिळवित आपले भाषा शिक्षण सुरू असते. आपल्या मनातील विचार आपण बोलून दाखवतो. तसेच आपण ते लिहूनही दाखवतो. लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला लेखन शक्य झाले आहे. त्यामुळेच महान ग्रंथ वाचणे आज आपल्याला सहज शक्य होते. मराठी ही आपली भाषा आहे. आपण जी लिपी वापरतो तिचे नाव देवनागरी लिपी आहे. बाळबोध लिपी असेही तिला म्हणतात. भाषा हे संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आपले विचार, आपल्या भावना, कल्पना, अर्थछटा नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेवरील प्रभुत्व आवश्यक असते. हे आपले बोलणे, आपले विचार व्यक्त करणे हे सर्व काही भाषेच्या माध्यमातूनच घडत असते. माणसांच्या जडणघडणीत भाषेचे महत्त्वपूर्ण योगदान असते. आपली संस्कृती भाषेच्या माध्यमातूनच विकसित होत असते. पशुपक्ष्यांच्या जगात डोकावले तर काय दिसेल? चिमणी चिवचिव करते, कावळा कावकाव करतो, गाय हंबरते, सिंह गर्जना करतो, घोडा खिंकाळतो. हे पशुपक्षीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध आवाज काढतात. ती पशुपक्ष्यांची भाषाच असते. म्हणजेच भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे एक साधन आहे.